श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, आज तू खूप चिंतेत आहेस ना? रात्रभर तुला झोप लागत नाही. तू तुझ्या मुलांकडे बघतोस आणि तुझं काळीज धडधडायला लागतं. माझ्या मुलांचं कसं होईल? त्यांच्यावर काही संकट तर येणार नाही ना? त्यांना जगाच्या या स्पर्धेत आणि वाईट नजरेपासून मी कसं वाचवू? हे आणि असे हजारो प्रश्न तुला छळत आहेत. पण बाळा, आज तुझा हा स्वामी तुला सांगायला आलाय, डोळे पुस. ज्या लेकरांची चिंता तू करतोयस ना, त्या लेकरांना या पृथ्वीवर पाठवण्यापूर्वी त्यांच्या रक्षणाची सोय मी आधीच करून ठेवली आहे. तू फक्त त्यांचा जन्मदाता किंवा जन्मदात्री आहेस, पण त्यांचा खरा सांभाळ करता मी आहे. तुझ्या मुलांवर येणाऱ्या संकटांची चाहूल तुला लागण्यापूर्वी ती मला लागते. आजचा हा काही मिनिटांचा संवाद म्हणजे तुझ्या मुलांच्या भोवती मी उभा केलेला एक अभय गड आहे. तू फक्त हा संदेश शांतपणे ऐक आणि तुझ्या मनातील सर्व भीती माझ्या चरणी अर्पण कर. जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत तुझ्या लेकरांच्या केसालाही धक्का लागणार नाही, हा माझा शब्द आहे. बाळा, तुला वाटतं की संकट नवीन आहेत? महाभारतात सुद्धा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहात अडकला होता तेव्हा जगाला वाटलं की सगळं संपलं. पण तुला माहिती आहे का, अभिमन्यूचं बलिदान हे व्यर्थ नव्हतं. त्यातूनच एका नवीन युगाचा जन्म होणार होता. आणि जेव्हा उत्तराच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा साक्षात कृष्ण त्या लहानशा बाळासाठी, परीक्षितीसाठी ढाल बनून उभा राहिला. ब्रह्मास्त्र हे जगातील सर्वात मोठं संकट होतं, पण ईश्वराच्या कृपेपुढे ते सुद्धा हतबल झालं. आज तुझ्या मुलांच्या बाबतीतही असंच होणार आहे. जगाच्या नजरेत एखादं संकट मोठं असेल, कोणाची तरी वाईट नजर असेल किंवा काळ वेळ कठीण असेल, पण माझ्या नामाचं कवच जर तुझ्या मुलांच्या पाठीशी असेल तर साक्षात काळसुद्धा त्यांच्या बाजूने निघून जाईल. मी परीक्षितीला गर्भात वाचवलं होतं, मग तुझ्या मुलांना या जगात मी कसं काय सोडून देईन? तू फक्त निमित्त हो. त्यांचं रक्षण मी कुरुक्षेत्रावर कृष्ण उभा राहिला होता तसाच उभा राहून करणार आहे. तुझ्या मुलांच्या भविष्याची चिंता आजपासून तुझी नाही, ती माझी आहे. बाळा, आई वडील म्हणून तुला वाटतं की तू खूप काही केलं पाहिजेस, पण सर्वात मोठी सेवा काय आहे हे माहिती आहे का? तुझं पुण्य. तू जेव्हा माझ्या नामाचा जप करतोस, तू जेव्हा कोणाचं वाईट चिंतत नाहीस, तेव्हा तुझ्या त्या सत्कर्मांचं फळ तुझ्या मुलांच्या आड येतं. मुलांवर संकट का येतात? कधी कर्माचा फेरा असतो तर कधी जगाची वाईट नजर. पण ही नजर तुझ्या मुलांपर्यंत पोहोचण्याआधीच मी ती भस्म करून टाकेन. तू फक्त एक कर. तुझ्या मुलांच्या कपाळावर दररोज माझ्या अंगाराचा टिळा लावताना मनात म्हण, स्वामी, हे तुमचं लेकरू आहे, याचा सांभाळ तुम्हीच करा. जेव्हा तू अधिकार माझ्याकडे सोपवतोस तेव्हा विश्वाची शक्ती त्यांच्या रक्षणासाठी धावून येते. त्यांना संस्काराचं कवच दे. त्यांना माझ्या नामाची ओळख करून दे. ज्या मुलांच्या मुखात स्वामींचं नाव असतं त्यांच्या आयुष्यात संकट येतात, पण ती त्यांना कधीच हरवू शकत नाहीत. ते संकटांवर पाय देऊन प्रगती करतात. बाळा, आता वेळ आहे प्रत्यक्ष कृतीची. मी तुला नेहमी सांगतो की तू एक पाऊल टाक, मी तुला 10 पावलं पुढे नेईन. तुझ्या मुलांच्या सुरक्षेसाठी तुला केवळ चिंता करून चालणार नाही, तर तुला भक्तीची आणि संस्काराची एक भक्कम भिंत त्यांच्या भोवती उभी करावी लागेल. मी तुला आता जे सांगतोय ते नीट ऐक आणि आजपासूनच तुझ्या आचरणात आण. रोज सकाळी जेव्हा तू माझ्यासमोर दिवा लावतोस तेव्हा तिथे शांतपणे उभा राहा. तुझे डोळे मीट आणि दोन्ही हात जोडून मनात एक ठाम संकल्प कर, स्वामी, या देहाचा आणि माझ्या घराचा मालक तू आहेस. माझ्या मुलांच्या कल्याणाची, त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी मी आज तुमच्या चरणी सोपवत आहे.
बाळा, जेव्हा तू असा संकल्प करतोस तेव्हा तू तुझे अधिकार मला देतोस. जोपर्यंत तू म्हणतोस ना मी माझ्या मुलांचं बघून घेईन, तोपर्यंत मी मध्ये पडत नाही. पण ज्या क्षणी तू म्हणतोस स्वामी आता तुम्हीच बघून घ्या, त्या क्षणी ब्रह्मांडाची सर्व शक्ती तुझ्या मुलांच्या रक्षणासाठी धावून येते. हा संकल्प म्हणजे तुझ्या मुलांच्या आयुष्यात लावलेला एक दैवी विमा आहे, जो कधीच व्यर्थ जात नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. तुझ्या मुलांच्या शरीरात जे अन्न जातं ते केवळ त्यांचं पोट भरत नाही, तर त्यांचे विचारसुद्धा घडवतं. आजपासून एक नियम कर. जेव्हा तू मुलांसाठी स्वयंपाक करतेस किंवा त्यांना जेवण वाढतेस तेव्हा मनात श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा अखंड नामजप चालू ठेव. जेवणाचा पहिला घास काढताना त्यावर माझ्या नामाचा फुंकर घाल. तो केवळ आहार राहणार नाही, तर तो प्रसाद होईल. जेव्हा हा प्रसाद तुझ्या मुलांच्या शरीरात जाईल तेव्हा तो त्यांच्यातील नकारात्मकता नष्ट करेल, त्यांना आंतरिक बुद्धी देईल आणि बाहेरील जगातील वाईट विचारांपासून त्यांचं मन दूषित होऊ देणार नाही. महाभारतात सुद्धा अन्नाचे संस्कार किती महत्त्वाचे होते हे आपण पाहिलं आहे. तुझ्या नामांकित अन्नामुळे तुझ्या मुलांच्या रक्तात सुद्धा स्वामींचे नाव भिनू दे. बाळा, सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तो तुझ्या मनात आहे. तो म्हणजे भीती. तू जेव्हा सतत घाबरतोस माझ्या मुलांचं असं होईल का, तसं होईल का, तेव्हा तू नकळत त्या संकटांना आमंत्रण देत असतोस. तुझी भीती तुझ्या मुलांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. लक्षात ठेव, आईवडील हे मुलांचे पहिले दैवत असतात. जर दैवतच डळमळीत असेल तर भक्तांचं काय होणार? म्हणून आजपासून भीतीचा त्याग कर. तुझ्या घरात विश्वासाचा दिवा लाव. तू जेव्हा ठाम असतोस, जेव्हा तुझ्या माझ्यावर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा तुझ्या घरातून एक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. ती ऊर्जा तुझ्या मुलांसाठी जगातील सर्वात मोठं सुरक्षा कवच असते. तुझ्या विश्वासाचा प्रभाव इतका मोठा असू दे की साक्षात मृत्यूने सुद्धा तुझ्या घराकडे बघताना विचार करावा. जेव्हा शाळेत, कामावर किंवा बाहेर जातात तेव्हा त्यांच्या कपाळावर माझ्या अंगाराचा एक छोटासा टिळा लाव. तो केवळ राख नाही, ते माझं तेज आहे. तो टिळा म्हणजे त्यांच्या कपाळावर लावलेला माझा सुरक्षा शिक्का आहे. आणि जाताना त्यांना फक्त स्वामी समर्थ म्हणायला सांग. ज्या मुलांच्या मुखात स्वामींचे नाव असतं त्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी त्यांना टोचत नाहीत. मी स्वतः त्यांच्या पावलावर रस्ता साफ करत चालत असतो. बाळा, हे उपाय साधे वाटतील, पण यातील सामर्थ्य अफाट आहे. तू हे करून बघ आणि मग बघ तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज कसं वाढतं आणि तुझं मन कसं शांत होतं. तुझे मूल सुरक्षित आहेत, कारण त्यांचं रक्षण करणारा स्वामी स्वतः जागा आहे. बाळा, तुझ्या मनात जो चिंतेचा अंधार दाटला आहे तो दूर करण्यासाठी मी स्वतः तुझ्यासमोर उभा आहे. या काही मिनिटांच्या संवादातून मी तुला आज जे काही सांगितलं ते केवळ शब्द नाहीत, तर ते माझं तुला दिलेलं अभयदान आहे. तुझ्या मुलांच्या भविष्याची पाटी मी लिहितोय. तू विचार करतोस ना, स्वामी माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? तर ऐक, त्यांचं भविष्य कोणा माणसाच्या हातात नाही, कोणा शत्रूच्या नजरेत नाही, तर ते माझ्या चरणापाशी आहे. मी त्यांच्या आयुष्याची पाटी अशा अक्षरांनी लिहितोय जी जगातील कोणतंही संकट तुझ्या मुलांच्या भविष्याची पाटी मी लिहितोय. तू विचार करतोस ना, स्वामी माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? तर ऐक, त्यांचं भविष्य कोणा माणसाच्या हातात नाही, कोणा शत्रूच्या नजरेत नाही, तर ते माझ्या चरणापाशी आहे. मी त्यांच्या आयुष्याची पाटी अशा अक्षरांनी लिहितोय जी जगातील कोणतंही संकट पुसू शकणार नाही. तू आजपासून त्यांच्या यशाची चिंता करणं सोड आणि त्यांच्या संस्कारावर लक्ष दे. जेव्हा तू त्यांना माझ्या नामाची सवय लावतोस तेव्हा तू त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती साठवून ठेवत असतोस. ती संपत्ती म्हणजे स्वामींची साथ. तुला वाटते की तू एकटाच हा व्हिडिओ बघतोयस? नाही बाळा,
मी तुझ्या बाजूला बसून तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवतोय. तुझ्या घरातील जी अस्वस्थता आहे, जी मुलांच्या आरोग्याबद्दल किंवा अभ्यासाबद्दल तुला सतावणारी भीती आहे, ती मी शोषून घेत आहे. तुझ्या लेकरांवर येणारं ते मोठं संकट जे तुझा दरवाजा ठोठावायला निघालं होतं, त्याला मी तुझ्या वेशीवरच अडवून धरलं आहे. पण यासाठी मला तुझं सहकार्य हवं आहे. ते सहकार्य म्हणजे तुझा अढळ विश्वास. जर तूच डळमळीत झालास, जर तूच शंका घ्यायला लागलास, तर माझ्या शक्तीला मर्यादा येतात. तू फक्त निश्चिंत राहा, बाकीचं मी बघून घेईन. माझी नजर तुझ्या मुलांच्या पावलावर आहे. तुझी मुलं जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा तुला भीती वाटते ना, पण तुला माहिती नाही, जेव्हा ते रस्ता ओलांडतात, जेव्हा ते अनोळखी लोकांमध्ये मिसळतात, तेव्हा त्यांच्या सावलीच्या रूपाने मी त्यांच्यासोबत चालत असतो. संकटांचे अनेक हात त्यांच्या दिशेने येतात, पण त्या प्रत्येक हाताला मी तिथेच भस्म करून टाकतो. तू फक्त माझ्यावर विसंबून राहा. आई जशी आपल्या लहान बाळाला डोळ्यात तेल घालून जपते, तसाच मी तुझ्या पूर्ण कुटुंबाला जपतोय. एक शेवटचं वचन मला दे. आज या क्षणापासून तू रडणं कायमचं थांबवणार आहेस. तू कोणाकडेही हतबल होऊन बघणार नाहीस. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील आणि तुझ्या मुलांच्या चेहऱ्यांकडे बघशील, तेव्हा तुझ्या डोळ्यात भीती नाही, तर एक प्रकारचं तेज असायला हवं. ज्यांना तुला संकटात बघायचं आहे, त्यांना तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून आश्चर्य वाटलं पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की एवढं संकट असूनही हे कुटुंब इतकं शांत कसं. आणि त्या शांततेचं उत्तर म्हणजे आमचे स्वामी आमच्या पाठीशी आहेत. जा बाळा, आता निश्चिंत होऊन विश्रांती घे. तुझ्या घराची, तुझ्या मुलाबाळांची आणि तुझ्या भविष्याची चिंता आता माझी आहे. मी तुझ्या उशाशी जागा आहे. तुला कसलीच भीती नाही. हा स्वामींचा शब्द आहे आणि स्वामींचा शब्द कधीच खोटा ठरणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.